स्वर्गवासी मीराबाई हिलाल सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थे स्वयंभू आदिशक्ती श्री एकविरा देवी प्रसन्न आमोदेब्रू तालुका जिल्हा जळगाव। नमस्कार, मी विकास सर। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नव्या अभ्यासक्रमावर आधारित इयत्ता 7वी द्वितीय सत्र, विषय विज्ञान, प्रकरण 7वे प्राणी आणि वनस्पतीमधील वाहन यात आपण अगोदर ह्या पाठात येणाऱ्या मुख्य मुद्द्यांची चर्चा करू, नंतर स्वाध्यायाची चर्चा करूया। परिवहन तंत्र, त्यात रक्त, रक्तवाहिन्या आणि हृदयाचा समावेश होतो। ते ह्या तिघांच्या आपण थोडक्यात माहिती मिळवून घेऊ। रक्त म्हणजेच रुधिर। रक्त तरल पदार्थापासून तयार होते, ज्याला रक्तरस म्हणतात, ज्यामध्ये अनेक प्रकारच्या कोशांचा समावेश आहे। एक, रक्तरस ते शरीरात पोषक द्रव्याचे वहन करतात। 2, तांबड्या पेशी, त्याला आपण रक्तकण सुद्धा म्हणतो, त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिन नावाचे लाल रजक कण असते। हिमोग्लोबिनच्या हाजरीमुळे रक्ताचा रंग लाल असतो। हिमोग्लोबिन ऑक्सिजन बरोबर जोडले जाते। हिमोग्लोबिन ऑक्सिजनला शरीराच्या सर्वच भागांना तसेच कोशापर्यंत पोचविते। 3, पांढऱ्या पेशी, त्याला श्वेतकण सुद्धा आपण म्हणत असतो, जे शरीरात प्रवेश करणाऱ्या जीवाणूंशी लढतात, म्हणजे एक प्रकारे ते शरीरात आपल्या शरीरात सैनिकांचं कार्य करत असतात। 4, द्रावकण, इजा झालेल्या भागांवर रक्त गोठविण्याचे कार्य करतात। रक्ताचे कार्य, रक्त प्रवाही आहे जे रक्तवाहिन्यांमध्ये वाहत असते। ते पचलेल्या आहारातील घटकांचे लहान आतड्यामधून शरीराच्या विविध भागांकडे वहन करते। ते फुफ्फुसामधून ऑक्सिजन शरीरातील कोशापर्यंत घेऊन जाते। ते शरीराचा उत्सर्ग द्रव्याचा शरीरामधून निकाल पण करतात। पांढऱ्या पेशीमुळे रोगांपासून रक्षण होते। इजा होते तेव्हा द्रावकण रक्ताला गोठून जास्तीचे रक्त वाहू देत नाही, शरीराचे तापमान टिकवून ठेवते। हे त्याची कार्य आहेत। प्रवृत्ती 1, आरामदायक स्थितीत मनुष्यात नाडीदर शोधणे। पद्धती, तुमच्या उजव्या हाताची मध्यिका आणि तर्जनीला डाव्या मनगटाच्या आतील बाजूस ठेवा। त्यात होणारे नाडी ठोके ऐकण्याचा प्रयत्न करा। 1 मिनिटात होणारे नाडी ठोक्यांची संख्या मोजा। तुमच्या वर्गमित्राचा 1 मिनिटात होणारे नाडी ठोक्यांची संख्या मोजा। तुमचे अवलोकन खालील कोष्टकात लिहा। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा हा प्रयोग करायचा आहे। तुमचे वर्गमित्र ते नाडी ठोके मोजायचे 1 मिनिटात, ते किती आपल्याला ऐकायला मिळतील ते पाहायचं आहे। इथे एक कोष्टक तयार केलेलं आहे, त्यात प्रीतम 74 ठोके त्याचे 1 मिनिटात, जिग्नेश 72, अनुज 75, राज 74 आणि प्रथम 77। तर ह्या कोष्टकाचा आधारात आपण निर्णय घेऊ शकतो। आरामदायक स्थितीत मनुष्यात नाडीदर 72 ते 80 असतो। मग नाडीदर काय असतं हे तुम्हाला कळलं असेल। नाडीदर म्हणजे 1 मिनिटात होणाऱ्या ठोक्यांना नाडीदर म्हणतात। आता परिवहन तंत्रातलं दुसरं महत्त्वाचं म्हणजे रक्तवाहिन्या। शरीरामध्ये 2 प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात, त्यांना धमनी आणि शिरा असे म्हणतात। धमनी, हृदयामधून ऑक्सिजनयुक्त रक्त म्हणजे शुद्ध रक्त शरीराच्या विविध भागाकडे घेऊन जाते। रक्ताचा प्रवाह वेगाने आणि अधिक दाबाचा असल्याने धमन्यांची भिंत जाड आणि स्थितिस्थापक असते। शिरा, कार्बन डायऑक्साईड युक्त रक्ताला म्हणजे अशुद्ध रक्त शरीराच्या सर्वच भागांमधून हृदयाकडे घेऊन जातात। शिरांची भिंत पातळ असते। शिरांमध्ये वॉल असतात, जे रक्ताला मात्र हृदयाच्या दिशेत जाऊ देतात। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एवढी माहिती मिळाल्यानंतर
आपल्याला काही वेळेस फरक स्पष्ट करा विचारलं जातं, तर ह्या माहितीवरून आपण फरक स्पष्ट करता लिहिता यायला पाहिजे. आता धमनी आणि शिरा आलं तर धमनीमध्ये ऑक्सिजनयुक्त रक्त असते आणि शिरामध्ये कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त असते. हृदयाकडून शरीराच्या विविध भागाकडे रक्त घेऊन जाते धमनी, तर शरीराच्या विविध भागाकडून हृदयाकडे शिरा रक्त घेऊन जाते. तसंच धमनीच्या भिंत जाड आणि स्थितिस्थापक असतात, तर शिराच्या भिंती पातळ असतात आणि शिरामध्ये वॉल असतात तर धमनीमध्ये नसतात. तर अशा प्रकारे आपण फरक लिहिता यायला पाहिजे. रक्तकेशिका, केशवाहिन्या धमन्यांना लहान वाहिन्यांमध्ये विभाजित होतात. त्यापुढे पेशीकडे जाता जाता अधिक पातळ नळ्यांमध्ये विभाजित होतात. त्यांना रक्तकेशिका म्हणजेच केशवाहिन्या असे म्हणतात. या केशिका पुन्हा एकत्र येऊन शिरा तयार करतात, ज्या रक्ताला हृदयाकडे पोचवितात. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो इथं पाहतायत आकृतीत, ह्या रक्तकेशिका एकमेकांना जुळल्या आहेत आणि शिरा तयार होत आहेत आणि पुढे जात आहेत. तर आपल्याला परिवहन तंत्राची आकृती काढण्यास सांगितली, तर आपल्याला ही आकृती काढायची, व्यवस्थित लक्ष देऊन पहा आणि ह्या आकृतीची प्रॅक्टिस सुद्धा करायची आहे. परिवहन तंत्रात तिसऱ्याचं महत्त्वाचं हृदय. हृदय हे पंप म्हणून कार्य करणारे अंग आहे, जे रक्त आणि त्यामधील द्रव्यांचे वहन करते. हृदय हे छातीच्या पोकळीत असलेले खालच्या बाजूला थोडे डाव्या बाजूला झुकलेले असते. त्याचा आकार तळ हाताचा बंद मुठी एवढा असतो. हृदयाच्या मध्यभागी स्नायूचा एक उभा पडदा असतो, जे त्याला डावे आणि उजवे दोन भागात विभाजित करतो. ह्या दोन्ही भागात एक एक आडवा पडदा असतो. अशा प्रकारे हृदयाला 4 खंड असतात, म्हणजे 4 भाग पडतात. वरील 2 खंड कर्णक आणि खालील 2 खंड शेपक म्हणून ओळखतात. उजव्या कर्णक आणि उजव्या शेपकमध्ये शेपककडे उघडणारा वॉल्व असतो. डाव्या कर्णक आणि डाव्या शेपकमध्ये शेपककडे उघडणारा वॉल्व असतो. शरीराच्या विविध भागामधून कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त 2 महाशिराद्वारे उजव्या कर्णकमध्ये येते. त्याच वेळेस फुफ्फुसातून येणारे ऑक्सिजनयुक्त रक्त फुफ्फुसाच्या शिराद्वारे डाव्या कर्णकमध्ये येते. आता कर्णकांचे आकुंचन झाले असता उजव्या कर्णकातील रक्त उजव्या शेपकमध्ये येते आणि डाव्या कर्णकातील रक्त डाव्या शेपकमध्ये येते. शेपकांचे आकुंचन झाले असता उजव्या शेपकातील कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त फुफ्फुसीय धमनीद्वारे फुफ्फुसात जाते आणि डाव्या शेपकातील ऑक्सिजनयुक्त रक्त महाधमनीद्वारे शरीराच्या विविध भागात जाते. अशा प्रकारे हृदयाचे आकुंचन आणि प्रसरणाची क्रियेने रक्त वहनाची क्रिया सतत चालू राहते. प्रवृत्ती 2. साधे स्टेथोस्कोप बनविणे आणि त्याच्या मदतीने हृदयाचे ठोके आणि नाडीदर मोजणे. साधन सामग्री 6-7 सेमी व्यास असणारे फनेल, रबराची ट्यूब, रबर बँड. आता फनेल म्हणजे एक प्रकारची गाडणीच असते. जुन्या काळी स्टोवमध्ये केरोसिन भरण्यासाठी वगैरे याचा उपयोग होत होता. पद्धती 7 ते 7 सेमी व्यास असणारे एक फनेल घ्या. त्यावर रबराची ट्यूब म्हणजे अंदाजे 50 सेमी लांब व्यवस्थित घट्ट लावा. ताणलेले रबर शीट फुगा फनेलच्या तोंडाला रबर बँडच्या साहाय्याने घट्ट बांधा. ट्यूबचे एक उघडे टोक तुमच्या कानाजवळ धरा. फनेलचा रुंद भाग हृदयाजवळ छातीवर ठेवा. लक्षपूर्वक ऐका. 1 मिनिटात होणारे हृदयाचे ठोके मोजा. 4-5 मिनिट धावल्यानंतर पुन्हा ठोके मोजा. नाडी दर पण मोजा. तुमच्या मित्रांचे पण ह्याच पद्धतीने हृदयांचे ठोके आणि नाडी दर मोजा. तुमचे अवलोकन कोष्टकात लिहा. तर आपण अवलोकन केले तर 5 विद्यार्थ्यांचे केले. तुम्ही 5 आपल्या मित्रांचं करू शकतात. तर इथे विद्यार्थ्यांचे नाव आहेत निखिल, मनोज, सचिन, सुनील, अनिल. आरामदायक स्थितीत हृदयाची ठोके आणि नाडी दर आणि धावल्यानंतर हृदयाची ठोके आणि नाडी दर. निखिल आरामदायक स्थितीत 74 आहे.
हृदयाचे ठोके पण आणि नाडीदर पण धावल्यानंतर त्याचे हृदयाचे ठोके वाढत आहेत, 80 आहेत आणि नाडीदर पण 80 आहेत. तसेच मनोज आरामदायक स्थितीत 72 आहेत, हृदयाचे ठोके आणि नाडीदर पण 72 आहे, पण धावल्यानंतर त्याचे हृदयाचे ठोके वाढत आहेत 82 आणि नाडीदर पण 82. सचिन 77, नाडीदर पण 77, हृदयाचे ठोके 82 होत आहेत धावल्यानंतर आणि नाडीदर पण 82 होत आहेत. सुनील आरामदायक स्थितीत हृदयाचे ठोके 74 आहेत, नाडीदर 74 आहे, धावल्यानंतर त्याचेही वाढत आहेत, 79 होत आहेत हृदयाचे ठोके आणि नाडीदर 79. तसेच अनिलचे आरामदायक स्थितीत हृदयाचे ठोके 75 आहेत, नाडीदर 75 आहे त्याचा आणि धावल्यानंतर हृदयाचे ठोके 80 होत आहेत आणि नाडीदर पण 80 होत आहेत. तुम्ही कोष्टकाचा अभ्यास केला तर हृदयाचे ठोके आणि नाडीदर जवळजवळ सारखंच आहे, बरोबर. काही क्रिया केल्यानंतर धावल्यानंतर ते हृदयाचे ठोकेही वाढत असतात, त्याप्रमाणे नाडीदरही वाढत असतो. मग ह्यावरून आपण निर्णय घेऊ शकतो. निर्णय: हृदयाचे ठोके आणि नाडीदर जवळजवळ सारखेच असतात. धावल्यानंतर हृदयाचे ठोके आणि नाडीदर सामान्य स्थिती वेळच्या दरपेक्षा जास्त असतो. मग आरामदायक स्थितीत मनुष्यातील नाडीदर प्रति मिनिटाला साधारणतः 72 ते 80 एवढा असतो. आता आपण मनुष्याचे उत्सर्जन तंत्र पाहूया. आता उत्सर्जन म्हणजे काय? तर उत्सर्जन म्हणजे कोशोद्वारा उत्पन्न होणारा कचरा आणि हानिकारक पदार्थांना शरीरामधून बाहेर काढण्याच्या क्रियेला उत्सर्जन म्हणतात. आता आपण मनुष्यातील उत्सर्जन तंत्र पाहणार आहोत. त्यात महत्त्वाचे भूमिका असतं मूत्रपिंड, मूत्रवाहिनी, मूत्राशय आणि मूत्रमार्ग. ह्या चारींविषयी आपण थोडक्यात माहिती मिळवून घेऊ. मूत्रपिंड. मूत्रपिंड 2 असतात. त्याचा आकार वालच्या दाण्यासारखा असतो. मूत्रपिंडात रक्तला गाळण्याची प्रक्रिया होते. मूत्रपिंडाचा रक्त केशवाहिन्याद्वारे हे कार्य होते. जेव्हा रक्त 2 मूत्रपिंडापर्यंत पोचते तेव्हा त्यामध्ये उपयोगी आणि हानिकारक असे दोन्ही प्रकारचे पदार्थ असतात. उपयोगी पदार्थांचे रक्तामध्ये पुन्हा शोषण होते. पाण्यातील द्राव्य अनावश्यक कचरा मूत्राच्या स्वरूपात बाहेर पडतो. हे मूत्रपिंड आहे, वॉल आकाराचं, वालचं बियासारखं. मूत्रवाहिनी. मूत्रपिंडातून मूत्र हे नळीसारख्या मूत्रवाहिनीद्वारे मूत्राशयात जाते. मूत्राशय. मूत्राशय एक प्रकारची पिशवी आहे ज्यात मूत्राचा संग्रह होतो. मूत्रमार्ग. मूत्राशयातून मूत्राला मूत्रमार्गाच्या छिद्राद्वारे बाहेर काढण्यात येते. प्राण्यांमध्ये अनावश्यक रसायनांच्या शरीरामधून बाहेर पडण्याची प्रक्रिया पाण्याच्या मात्रावर अवलंबून असते. जलचर प्राणी जसे की मासे पेशींचा कचरा अमोनियाच्या स्वरूपात उत्सर्जित करतात. तो सरळ पाण्यात विरघळून जातो. बरेच भूचर प्राणी जसे की पाल किंवा साप अर्धघन पांढऱ्या रंगाचा पदार्थ म्हणजेच युरिक ॲसिड सारखा उत्सर्जित करतात. मनुष्यामध्ये उत्सर्गद्रव्य म्हणून युरिया मोठ्या प्रमाणात आढळून येतो. रक्तदान. रक्तदान का करायला हवं? हजारो लोकांचे रक्त न मिळाल्यामुळे मृत्यू होतो. स्वैच्छिक रक्तदानाने नुकसान किंवा पीडा होत नाही. तसेच किमती जीवन वाचविता येते. हॉस्पिटल किंवा इतर मान्य जागी रक्तदान करता येते. ब्लड बँकेत दान केलेल्या रक्ताला विशिष्ट पद्धतीने जोपासले जाते व संग्रहित करण्यात येते. तर विद्यार्थी मित्रांनो, रक्तदान करायला पाहिजे. डायलिसिस. आपण हा शब्द खूप ऐकतोय. तर डायलिसिस काय आहे ते समजून घेऊ. बरेचदा मनुष्यामध्ये मूत्रपिंडाला संसर्ग आणि इजा झाल्याने त्याचे काम करणे बंद होऊन जाते. मूत्रपिंडाच्या निष्फळतेमुळे रक्तामध्ये अनावश्यक कचरा गोळा होतो. अशा व्यक्तीच्या रक्ताला जोपर्यंत ठराविक वेळ नंतर
कृत्रिम मूत्रपिंडाद्वारे गाडण्यात येते तोपर्यंत ती व्यक्ती जिवंत राहू शकते. या प्रक्रियेला डायलिसिस म्हणतात. आता वनस्पतीमध्ये आपण घटकांचे वहन कशा प्रकारे होतो ते पाहणार आहोत. वनस्पतीचा मुळाद्वारे, आता मुळाद्वारे म्हणजे मूळ रोम असतात. मुळाच्या पुढे लहान लहान बारीक जे मुळस दिसतात त्यांना मूळ रोम असे म्हणतात. पाणी आणि खनिज क्षाराचे शोषण होते. मुळाने शोषलेले हे द्रावण वनस्पतीचे प्रकांड आणि पानापर्यंत पोहोचवावे लागते. अजून वनस्पतीच्या पर्णात प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे उत्पन्न झालेला अन्नला वनस्पतीच्या सर्व भागापर्यंत वहन करायचे असते. ह्यासाठी वनस्पतीत वाहक पेशी असतात. त्या वाहक पेशींच्या कार्यावरून त्यांचे प्रकार पडत आहेत. पहिलं आहे जलवाहक पेशी. पाणी आणि खनिज क्षारांच्या वहनासाठीच्या पेशींना जलवाहक पेशी म्हणतात. जलवाहक पेशी सल्लग नळ्यांचे जाळे म्हणजे नेटवर्क बनविते, जे मुळापासून प्रकांड आणि फांद्यांना जोडते. यामुळे पाण्याचे वहन वनस्पतीच्या संपूर्ण भागात होते. अन्नवाहक पेशी. वनस्पतीच्या पर्णात तयार झालेले अन्न वहनासाठीच्या वाहक पेशीला अन्नवाहक पेशी म्हणतात. अन्नाचे वनस्पतीच्या सर्वच भागांमध्ये वहन अन्न पेशीद्वारे होते. अशा प्रकारे जलवाहक आणि अन्नवाहक पेशीद्वारे वनस्पतीमध्ये घटकांचे वहन होते. प्रवृत्ती 3. वनस्पतीमध्ये पाण्याचे वहन. साधन सामग्री: काचेचा पेला, लाल शाई, पाणी, प्रकांडासह रोप. पद्धती: पेल्यात 1/3 म्हणजे तिसरा भाग पाणी भरा. पाण्यात लाल शाईचे थोडे थेंब मिळवा. प्रकांडाला आधाराजवळ ब्लेडने कापून आकृतीत दर्शविल्याप्रमाणे पेल्यात ठेवा. दुसऱ्या दिवशी त्याचे निरीक्षण करा. रोपात कोणता भाग लाल दिसतो का? उत्तर हो असेल तर हा रंग तेथे कशा प्रकारे पोचला असेल याचा विचार करा. तर अवलोकन: दुसऱ्या दिवशी अवलोकन केले तर देठावर, पानांच्या शिरेवर तसेच प्रकांडात लाल रंग दिसतो. मग निर्णय करू शकतो, यावरून आपण निर्णय घेऊ शकतो. वनस्पतीचा प्रकांडात अरुंद नलिका म्हणजे जलवाहिनीद्वारे पाणी आणि खनिज क्षाराचे वहन होते. येथे तुम्ही पाहतात प्रकांडाचा खालचा भाग लाल लाल दिसते, त्या जलवाहिन्या आहेत. अशा प्रकारे ह्या जलवाहिन्यांमुळे पाणी आणि क्षार वनस्पतीच्या विविध भागात पोहोचले जाते. तर स्वाध्याय प्रश्न पहिला. कॉलम 1 मध्ये दिलेल्या माहितीला कॉलम 2 शी तुलना करून जोड्या लावा. विद्यार्थी मित्रांनो, आपण जोड्या लावताना काही चुका करत असतो. सर्वप्रथम आपल्याला जे उत्तर ठाऊक आहे, जे उत्तर माहिती आहे त्याचा विचार करायचा. आता इथं पर्णरंध्र, जलवाहक पेशी, मूळ रोम आणि अन्नवाहक पेशी. आता तुम्हाला याच्यापैकी जलवाहक पेशी लक्षात असेल की जलवाहक पेशी पाण्याचे वहन करते, त्याची जोडी याच्याशी येईल. अन्नवाहक पेशी अन्नाचं वहन करते, तर अन्नाचं वहन येईल. मग पर्णरंध्र आणि मूळ रोम याचा विचार करायचा. आता पाण्याचे शोषण पर्णरंध्र तर करत नाही, कोण करतं? मग मूळ रोम. आणि राहिलं काय आता आपल्याजवळ? 2 बाष्पसर्जन आणि कार्बोदीतचे संश्लेषण. आता पर्णरंध्र एक बाष्पसर्जन करत असतात, तर उत्तर बाष्पसर्जन येईल. तर अशा प्रकारे विचार करून आपल्याला जोड्या लावायच्या असतात. अगोदर जे आपल्याला येत असेल ते खात्री करून घ्या, नंतर असलेल्या त्या विचार करून योग्य जोड्या लावायच्या असतात. तर उत्तर आपलं अशा प्रकारे येईल. पर्णरंध्र, बाष्पसर्जन, जलवाहक पेशी, पाण्याचे वहन, मूळ रोम, पाण्याचे शोषण, अन्नवाहक पेशी, अन्नाचे वहन. प्रश्न दुसरा. रिकाम्या जागा भरा. हृदयामधून रुधिर शरीराच्या सर्वच भागांकडे टिंबटिंबद्वारे वहन करते, तर धमनीद्वारे वहन होत असतं. तर उत्तर येईल आपलं धमनी. 2 हिमोग्लोबिन हे टिंबटिंब पेशींमध्ये हजर असते. हिमोग्लोबिन हे
तांबड्या पेशी म्हणजे आपण त्याला रक्तकण सुद्धा म्हणतो, तर रक्तकणमध्ये हजर असते. धमनी आणि शिरा हे टिंबटिंबाच्या जाळ्याच्या स्वरूपात जोडलेले असतात. आपण आकृतीत पाहिलं होतं त्या केशिका होतात किंवा केशवाहिन्या सुद्धा आपण त्याला म्हणतो. उत्तरील केशिका. 4. हृदयाचे लयबंद, आकुंचन आणि प्रसरण यांना टिंबटिंब म्हणतात. ते ठोके असतात, आपण हृदयाचे ठोके त्याला म्हणत असतो, तर उत्तरील हृदयाचे ठोके. 5. मनुष्यामध्ये टिंबटिंब हे मुख्य उत्सर्ग द्रव्य आहे, तर युरिया. 6. घामात पाणी आणि टिंबटिंब असते, तर क्षार असतात. 7. मूत्रपिंड हे प्रवाही स्वरूपात शरीरातील कचऱ्याला बाहेर काढतात, त्याला टिंबटिंब म्हणतात, आपण त्याला मूत्र म्हणत असतो, तर उत्तरील मूत्र. 8. शोषक पूल टिंबटिंबद्वारे रचले जाते, ज्यामुळे पाणी खूपच उंचापर्यंत जाऊ शकते. आता हे शोषक पूल बाष्पसर्जनद्वारे तयार होत असते, रचले जाते, म्हणून उत्तरील बाष्पसर्जन. प्रश्न 3. योग्य पर्याय निवडा. वनस्पतीमध्ये पाणी टिंबटिंबद्वारे वहन होते. आता आपण पाहिलं होतं पाणी आणि खनिज क्षार वाहून नेतात अशा वाहक पेशींना आपण जलवाहक पेशी असे म्हणतो, म्हणून याचं उत्तर येईल जलवाहक पेशी. बी. वनस्पतीला टिंबटिंब ठेवून पाण्याचे शोषण वाढवता येते. आता पाण्याचे शोषण वाढवण्यासाठी वनस्पतीत कोणती क्रिया व्हायला पाहिजे ते आपल्याला माहिती आहे, बाष्पसर्जन प्रक्रिया व्हायला पाहिजे. आता सावलीत ठेवल्याने ती होणार नाही, किंवा कमी प्रकाशात ठेवलं तर नाही होणार. पॉलिथिन बॅगने झाकले तरी ती क्रिया होणार नाही. पण पंख्याखाली आपण ठेवलं तर पंख्यामुळे बाष्पसर्जनाची क्रिया होऊ शकते, तर मग शोषण वाढवण्यासाठी आपलं उत्तर येईल पंख्याखाली. प्रश्न 4. वनस्पती आणि प्राण्यांमध्ये घटकांचे वहन का आवश्यक आहे, स्पष्ट करा. उत्तर. वनस्पती आणि प्राणी स्वतःचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी अन्न, पाणी आणि ऑक्सिजनची गरज असते. सजीवांना हे सर्व शरीराच्या एका भागापासून दुसऱ्या भागापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. वनस्पती आणि प्राणी उत्पन्न होणारा कचरा म्हणजे उत्सर्ग पदार्थ शरीराच्या ज्या भागातून निकाल करू शकतो तेथे पोचवावा लागतो. हे सर्व करण्यासाठी पोषक द्रव्य, ऑक्सिजन, उत्सेचक, अंतस्राव आणि उत्सर्ग पदार्थांना एका ठिकाणाहून त्याच्या कार्यक्षेत्रापर्यंत पोहोचविण्यासाठी त्या घटकांचे वहन करणे आवश्यक आहे. प्रश्न 5. जर रक्तामध्ये त्राक कण नसतील तर काय होईल. उत्तर. रक्त गोठवण्याची प्रक्रिया रक्तात असलेले त्राक कणामुळे होते. आपल्या शरीरात कोणत्याही भागात इजा होते तेव्हा रक्त वाहू लागते. रक्तात असलेले त्राक कण वाहत असलेले रक्त गोठवून देतात आणि थोड्या वेळानंतर आपोआप रक्त वाहने बंद होते. जर त्राक कण नसतील तर इजा झालेल्या भागातून रक्त गोठवण्याची प्रक्रिया होणार नाही. त्यामुळे शरीरातील सर्व रक्त वाहून जाईल, जे प्राणघातक होईल. प्रश्न 6. पर्णरंध्र म्हणजे काय. पर्णरंध्रांचे 2 कार्य सांगा. उत्तर. वनस्पतीच्या पर्णात खालच्या सपाटीवर लहान छिद्रे आलेली असतात, त्याला पर्णरंध्र म्हणतात. ह्या पर्णरंध्राच्या दोन्ही बाजूत रक्षक कोश आलेले असतात. पर्णरंध्रांची कार्य. 1. वनस्पतीचे पर्णरंध्राद्वारा जास्तीच्या पाण्याचे बाष्पोत्सर्जनाच्या क्रियेद्वारा बाष्प स्वरूपात बाहेर निकाल होतो. 2. वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषणाची क्रिया आणि श्वसन क्रिया दरम्यान पर्णरंध्रात वात विनिमय होते. प्रश्न 7. वनस्पतीमध्ये बाष्पोत्सर्जनाचा काही महत्त्वाचा सहभाग आहे का, स्पष्ट करा. उत्तर. वनस्पतीत होणारी बाष्पोत्सर्जनाच्या क्रियेद्वारे जास्तीचा पाण्याचा बाहेर निकाल होतो. ह्यामुळे वनस्पती तसेच आजूबाजूला गारवा प्राप्त होतो. बाष्पोत्सर्जनाद्वारा पाणी बाष्प स्वरूपात वर जाते तेव्हा शोषक पूल रचते, ज्यामुळे मुळापासून खूप उंचावर आलेले पर्णापर्यंत पाणी पोहोचू शकते, जे प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेत पर्णाला उपयोगी बनते.
बाष्पसर्जन हे एक प्रकारचे बळ रस्ते जे जमिनीतून मुळाद्वारे शोषलेले पाणी खेचून घेते आणि प्रकांड आणि पानापर्यंत पोचविते. अशा प्रकारे वनस्पतीमध्ये बाष्पसर्जनाचा महत्त्वाचा सहभाग आहे. प्रश्न 8. रक्तात घटक कोणते आहेत? उत्तर: रक्तातील घटकांची नावे. रक्तरस, तांबड्या पेशी, आपण त्याला रक्तकण म्हणतो, पांढऱ्या पेशी, श्वेतकण, याशिवाय त्राककण असतात. प्रश्न 9. शरीराच्या सर्व भागांना रक्ताची का गरज पडते? उत्तर: शरीराच्या सर्व भागांना रक्ताची गरज पडते कारण की रक्तात अन्नाचे पोषक द्रव्य आणि ऑक्सिजन असतात, जे शरीरातील सर्व भागातील कोशांना कार्य करण्यासाठी शक्ती प्रदान करते. तसेच शरीरातील विविध भागात उत्पन्न झालेले उत्सर्ग द्रव्यांचे वहन रक्त करते आणि त्यांना उत्सर्ग तंत्राच्या अवयवापर्यंत पोचविते. रक्तात उत्सेचक अंतस्राव असतात, ज्याला शरीरातील सर्व भागात पोचवायचे असते. प्रश्न 10. रुधिरचा रंग लाल का असतो? उत्तर: रुधिरमध्ये तांबड्या पेशी असतात, म्हणजेच आपण त्याला रक्तकण म्हणतो. त्या तांबड्या पेशीमध्ये हिमोग्लोबिन नावाचे लाल रजक कण असतात. रुधिरमधील हिमोग्लोबिनच्या हाजरीमुळे रुधिरचा रंग लाल असतो. प्रश्न 11. हृदयाच्या कार्याचे वर्णन करा. उत्तर: हृदय हे सतत धडकणारे पंप म्हणून कार्य करणारे अंग आहे की जे रक्त आणि त्यामधील द्रव्यांचे वहन करते. हृदयाचे दोन्ही कर्णक आणि नंतर दोन्ही क्षेपक लयबद्ध आकुंचन आणि प्रसरण पावतात. हृदयाचे कर्णक जेव्हा प्रसरण पावतात तेव्हा शरीरातील अंगामधून एकत्र झालेले कार्बन डायऑक्साईड युक्त म्हणजे अशुद्ध रक्त मुख्य शिरेद्वारा उजव्या कर्णकमध्ये येते. ह्याच वेळी फुफ्फुसातून ऑक्सिजनयुक्त म्हणजे शुद्ध रक्त फुफ्फुसीय शिरेमधून डाव्या कर्णकमध्ये येते. आता दोन्ही कर्णक आकुंचन पावतात तेव्हा उजव्या कर्णकमधून कार्बन डायऑक्साईड युक्त अशुद्ध रक्त उजव्या क्षेपकमध्ये आणि डाव्या कर्णकमधून ऑक्सिजनयुक्त शुद्ध रक्त डाव्या क्षेपकमध्ये येते. आता दोन्ही क्षेपक आकुंचन पावतात तेव्हा उजव्या क्षेपकमधून कार्बन डायऑक्साईड युक्त अशुद्ध रक्त फुफ्फुसीय धमनीद्वारा फुफ्फुसात जाते आणि डाव्या क्षेपकमधून ऑक्सिजनयुक्त म्हणजे शुद्ध रक्त मुख्य धमनीद्वारे शरीरातील विविध भागात जाते. अशा प्रकारे हृदय शरीरातील विविध भागांमधून आलेले कार्बन डायऑक्साईड युक्त अशुद्ध रक्ताला फुफ्फुसात पाठवून शुद्ध करते. हे ऑक्सिजनयुक्त शुद्ध रक्ताला हृदयात आणून दबाणपूर्वक रक्ताला शरीराच्या विविध भागात पाठविते. प्रश्न 12. उत्सर्ग द्रव्याचा निकाल होणे आवश्यक आहे का आहे? उत्तर: शरीरात होणारी जैविक क्रियेदरम्यान कोशात कित्येक बिनउपयोगी आणि नुकसानकारक विषारी पदार्थांचे निर्माण होते. शरीरातील कोशात उत्पन्न झालेल्या ह्या विषारी पदार्थाला उत्सर्गद्रव्य म्हणतात. उत्सर्गद्रव्य विषारी आणि शरीराला नुकसानकारक असल्याने त्यांना शरीरातून दूर करावा लागतो. त्यामुळे उत्सर्गद्रव्याचा निकाल होणे आवश्यक आहे. प्रश्न 13. मनुष्याच्या उत्सर्जन तंत्राची नामनिर्देशित आकृती काढा. उत्तर: हे बाजूला आकृती दिली आहे, विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित काढणे आणि नावं देणं. पुन्हा भेटूया. नमस्ते.